नवीन मित्र भेटले. इकडचा 7वीचा हुशार विद्यार्थी आला म्हणून तिथले सर लोक आमच्या दागडे साहेबांना म्हणायचे तुम्हाला कॉम्पिटिशन लई पोरं आली. पण त्यांना काय माहित आम्ही मराठी शाळेतून आलाय, आम्हाला 7वीला एबीसीडी शिकलेले पोरं आहेत, 7वीला एबीसीडी शिकवलेले विद्यार्थी आहेत आणि हे 5वी पासून इंग्रजी शिकलेले विद्यार्थी आहेत. अशा शाळेमध्ये आम्ही गेलो. पुढे जाऊन आम्ही बऱ्यापैकी एकत्रित आमची मैत्री झाली आणि ती मैत्री आज काय 44 वर्ष जशीच्या तशी आहे. इथं जे मंडळी बसलेली आहे ती मंडळी जमिनीवरची मंडळी आहे. बऱ्याच आता विद्यार्थ्यांना IAS याचा अर्थही माहित नसेल किंवा त्या पद घेण्यासाठी किती झगडावं लागतं हेही माहित नसेल. परंतु ही जी मंडळी आहेत खूप मनाने मोठी असणारी मंडळी, स्टेजवरची सर्वच मंडळी आहेत खूप मोठी मोठी मंडळी आहे आणि ती माझ्या सारख्या सामान्य माणसाला लक्षात ठेवतात याच्यासारखं दुसरं भाग्य मी समजत नाही. माझ्या जडणघडीमध्ये माझ्या कुटुंबातील बंधू असतील, माझ्या भगिनी असतील तर यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. माझे थोरले बंधू जुन्या काळची मॅट्रिक पास झालेली, अक्षर अगदी मोत्यासारखे, मी आजही त्यांच्या अक्षराचा हेवा करतो. मी म्हणलं मी एवढा शिकलो पण तुमच्यासारखे मला अक्षर काढता येत नाही, एकदम मोत्यासारखे अक्षर. कधी कधी माझा अक्षर पाहूनही त्यांना हेवा वाटत असेल की एवढा मोठा शिक्षक आहे परंतु तू माझ्यासारखं अक्षर काढू नये. आमच्यामध्ये चर्चा व्हायची. पण ते जुने जे त्यांच्या वळण लागलं होतं ते आज या ठिकाणी नाही. माझे एक बंधू इथं आहेत, दुसरे बंधू इथं आलेले आहेत. तर हे दोन्ही बंधू शेती करतात परंतु कुटुंबामध्ये शिकत असताना घरामध्ये पूर्वीच्या काळी खूप कामं असायची, शेतीची कामं असायची. माझे आई वडील हे अतिशय कमी शिकलेले. वडील जुन्या काळची मोडी 4थी शिकलेले होते, त्यांना मोडी जमायची आणि ते शिकल्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला प्रोत्साहन दिले की शाळेत तुम्ही गेलं पाहिजे. आणि त्यांच्याच प्रोत्साहनाला आम्ही थोडाफार प्रतिसाद दिला. पण नाईलाजाने तुझे थोरले बंधू होते, त्यांना 11वी मध्ये इथं कॉलेजची सोय नव्हती, महाराजा कॉलेज नव्हतं, कर्जतला फक्त एक कॉलेज होतं आणि म्हणून लांब जाऊन शिकून पैसे खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडून दिलं. परंतु आम्हा भावंडांना पुढे शिकावं अशी त्यांची खूप तळमळ असायची आणि त्याच आजचं फलित आहे. मोठं कुटुंब असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी मोठी. आमची वहिनी असेल, 2 नंबरची वहिनी असेल, या सर्व कुटुंबाने खूप मोठं कष्ट उपसलेलं आहे. अगदी जवारी काढण्यापासून ते थेट शेतातली सगळी कामं करून आम्हाला शिक्षणासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे. तर त्यांचं ऋण हे शब्दामध्ये किंवा पैशाच्या रूपात हे भेटूच शकत नाही. फक्त त्यांच्या ऋणामध्ये राहणं योग्य मानेल. तर असं माझं कुटुंब आहे. कुटुंबामध्ये पहिला मी नोकरदार आहे आणि मी नोकरीला लागल्यानंतर आमचे पुतणी असतील किंवा आमचे पाठीमागचे जे असतील यांनी पण शिकावं अशी माझी मनोमन इच्छा असायची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं मी काम केलं. आज माझ्या कुटुंबामध्ये आम्हा सर्वांमध्ये पुतणी आणि मुलगा एकूण 7 जण आहेत. त्या 7 पैकी आता फक्त घरी एकच जण आहे, जो थोरल्या बंधूचा मुलगा आहे, तोच फक्त घरी आहे. 2 नंबरच्या बंधूचा मुलगा जो कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्याची मुलगी सुनबाई आमची कॉम्प्युटर इंजिनियर आहे, ती परदेशामध्ये अमेरिकेमध्ये आता 3-4 वर्षापासून तिथं आहे. त्यानंतर थोरल्या बंधूचा मुलगा एमटेक आहे, तोही इंटरनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करतो, तोही इंजिनियर आहे आणि त्यांचाच एक मुलगा फक्त तो शेतीच्या कामामध्ये आहे आणि तो इथे उपस्थित आहे. कालपासून तो या मदतीला इथं आलेला आहे. 3 नंबरचा एक इंजिनियर आहे, तोही एमटेक आहे, तोही पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. याप्रमाणे एक दिशा देण्याचं काम मी कुटुंबामध्ये ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे मी शाळेमध्ये पण मुलांना दिशा देण्याचं काम केलं. आज या ठिकाणी जवळपास 4,500 विद्यार्थी माझ्या वर्गामधून शिकून गेले. इथं आल्यानंतर मी सेमी इंग्लिश हा वर्ग सुरू केला की मला 7वीला एबीसीडी शिकायला मिळालं पण ह्या मुलांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावं म्हणून 5वी साठी सेमी इंग्लिशचे वर्ग मी पहिल्यांदा बेलोंडीला सुरू केला 8वीचा आणि त्यानंतर
इथं आल्यानंतर गुरुकुलचा पहिला 10वीचा वर्ग शिक्षक म्हणून मी 16 वर्ष काम केलेलं आहे आणि या 16 वर्षामध्ये कमीत कमी 4,500 विद्यार्थी इथून बाहेर पडलेले आहेत की ज्यांची मला रात्रीपासून फोन येत आहे सर खूप इच्छा आहे परंतु वेळेअभावी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फक्त मेडिकल क्षेत्र असेल, इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असतील, या सर्व क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी आहेत आणि ते आपला ठसा तिथे उमटवत आहे. तर या सोहळ्यामध्ये तुम्ही जे मला एवढं भरभरून प्रेम दिलं, अगदी माझ्या तिथं ऑफिस पासून इथपर्यंत तुम्ही मुलांनी आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांनी जो फुलांचा वर्षाव केला त्यावेळेस माझ्या मनामध्ये अगदी भावना दाटून आल्या की ज्या शाखेमध्ये मी 16 वर्ष सेवा केलेली आहे, प्रामाणिकपणे सेवा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, सर्व कामांमध्ये मी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित तो कमी असेल परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये मी थोडासा बाकीच्या क्षेत्रामधून म्हणजे मी अध्यापनाच्या क्षेत्रामधून मला थोडीशी सुटका मिळेल. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे माझी 1.5 वर्षाची रजा शिल्लक असतानाही मी ठरवून सांगितलं मुख्याध्यापकांना मी एकही दिवस रजेवर जाणार नाही. 1.5 वर्षाची माझी रजा शिल्लक आहे. त्या 1.5 वर्षाच्या रजेमध्ये मी 3-3 महिन्याची रजा दिली असते तर मी 3-4 टप्प्यामध्ये ते रजा संपवू शकलो असतो आणि कुठेतरी फिरून आलो असतो. पण मी अजून तसा धंदाकड दिसतोय का? म्हणून हे 2-3 महिने नाही रजा टाकली तरी काही फरक पडणार नाही. पुढील माझा विषय मी नक्की माझ्या जे हॉबीज आहेत त्या जपण्यासाठी मी काम करत आहे, काम करणार आहे, कुटुंबासाठी वेळ देण्याचं मी काम करणार आहे. तर काही छंदामध्ये लांगरे साहेबांनी आता बोलले की आम्हाला ट्रेकिंगचा छंद आहे. एका दिवसामध्ये आम्ही 50 किलोमीटर अंतर कापणारे माणसं आहे आणि ते अंतर सरळ रस्त्याने न कापता आम्ही चिखलांमधून, दऱ्यांमधून, कोकणामधून, भाटाच्या खचरामधून जिथं जळू चिकटले आमच्या पायांना आम्ही ते जळू उपसून बाजूला फेकून सर्वांबरोबर चालायचं. तुम्ही जर तिथं 1 मिनिट थांबला तो संपला, तो मागं राहिला, त्याला पुढे जाता येत नाही, मागं जाता येत नाही असा मार्ग आहे. तर तो अनुभवल्यानंतर लक्षात येतं. असे आमचे लांगरे साहेब आमचे प्रेरणास्थान आहे की ज्यांनी 13 वेळा तो ट्रेक पार केलेला आहे आणि मी त्याच्याबरोबर जवळपास 9 वेळा तो ट्रेक पार केला. तर या मधून मी खूप प्रेरणा घेतलेली आहे. या ठिकाणी बरंच काही बोलण्यासारखं आहे पण बराच वेळ झाल्यामुळं मी माझं मनोगत या ठिकाणी कमी शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे करत असताना मी खऱ्या अर्थाने 1 सप्टेंबर 1993 रोजी सिनियर कॉलेजला रुजू झालो आणि माझी पहिल्यापासून इच्छा होती की मला शिक्षक बनायचं. त्या विद्यापीठामध्ये असताना माझे सहकारी मित्र होते ते मला मास्तर नावानेच ओळखायचे, मास्तर म्हणूनच हाका मारायचे. मी त्यावेळेला मास्तर झालेलो नव्हतो पण मी त्यांना म्हणलं होतं मला शिक्षक व्हायचं. आता MSc पुणे विद्यापीठ केलं, फर्स्ट क्लास मिळाला होता. त्या काळात फर्स्ट क्लास मिळाले की सिनियर कॉलेजला लगेच ऑर्डर मिळायची आणि प्राध्यापक व्हायचे. परंतु मी काही